योद्धा न्यूज मराठी। खेडच्या विकासासाठी आमदार बाबाजी कारे आक्रमक, विधान भवनात मांडले महत्त्वपूर्ण प्रश्न। मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खेड तालुक्याचे कार्यक्षम आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला। खेड तालुक्याचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेता त्यांनी नगर परिषदांसाठी SRA योजना आणि शास्ती करातून दिलासा देण्याची महत्त्वपूर्ण मागणी राज्य शासनाकडे केली आहे। नगर परिषदांना महानगरपालिका धर्तीवर सुविधा द्या। आमदार कारे यांनी सभागृहात बोलताना सांगितले की थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी असलेल्या खेड तालुक्याचा चेहरा मोहरा वेगाने बदलत आहे। राजगुरू नगर, चाकण आणि आळंदी या तिन्ही नगर परिषदांच्या क्षेत्रात कारखानदारी, व्यवसाय आणि वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली आहे। येथे मजूर आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या। SRA योजना लागू करा। वाढत्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्याप्रमाणे महानगरपालिकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना SRA राबवली जाते, तशीच ती या तिन्ही नगर परिषदांमध्ये लागू करावी, जेणेकरून गरिबांना हक्काची घरं मिळतील। अभय योजना व शास्तीकर नागरिकांना वाढीव शास्ती करातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने प्रभावी अभय योजना राबवावी। राजगुरुनगरसाठी शुद्ध पाणी आणि सांडपाणी प्रकल्प राजगुरुनगर शहराच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता आमदारांनी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी STP सुधारित निधी आणि तांत्रिक मान्यता देण्याची मागणी केली। तसेच शहराला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा आणि वीज बचतीसाठी सोलर यंत्रणा, सौर ऊर्जा कार्यान्वित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे त्यांनी नमूद केले। प्रशासकीय इमारत आणि कर सवलत राजगुरुनगर नगर परिषदेच्या स्वतःच्या इमारतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। यावर भाष्य करताना आमदार कारे म्हणाले, इमारतीसाठी जागा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा। 31 मार्च पर्यंत सवलत मालमत्ता कर भरणाऱ्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी 31 मार्च पर्यंत विशेष कर सवलत द्यावी, जेणेकरून पालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होईल आणि नागरिकांवरील बोजा कमी होईल। खेड तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी आणि वाढत्या शहरीकरणाला शिस्त लावण्यासाठी राज्य शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे। सामान्य माणूस आणि कामगार वर्गाला केंद्रस्थानी ठेवूनच हे मुद्दे मी अधिवेशनात मांडले आहेत। बाबाजी शेठ काळे, आमदार, खेड तालुका। अध्यक्ष महोदय, 2026-27 अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर बोलण्यासाठी मी उभा आहे। या ठिकाणी आपल्या SRA स्कीमच्या अंतर्गत नगर परिषदांना ही स्कीम लागू नाहीये, त्यामुळे छोट्या छोट्या झोपडपट्ट्यांचा विकास आणि त्याचबरोबर पुनर्वसन करता येत नाही। त्यामुळे शहरानजीक असणाऱ्या नगर परिषदांना SRA लागू व्हावा। त्या माध्यमातून नगर परिषद हद्दीमध्ये अभय योजना त्या ठिकाणी 100% शास्ती माफी लागू केलेली आहे। त्याचे प्रस्ताव चाकण, खेड, आळंदी शासनाला प्राप्त झालेले आहेत। शासनाने लवकरात लवकर मंजुरी द्यावी, त्यामुळे 31 मार्च पूर्वी लाभार्थ्यांना त्याचा लाभ होऊन नगर परिषदांना सुद्धा त्या ठिकाणी कर जमा होईल आणि त्याची अधिसूचना होईपर्यंत त्यावर अधीन राहून त्या ठिकाणी कर वसुली नगर परिषदांनी करण्यास आदेश द्यावेत। राजगुरुनगर नगर परिषदेअंतर्गत STP सुधारित मंजुरीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा। राजगुरुनगर नगर परिषदेला इमारतीसाठी जागा त्या ठिकाणी संपादित करून द्यावी आणि त्यासाठी लागणारा निधी मिळवून द्यावा। सोलर प्लांट जर वॉटर स्कीमला झाला तर पाणी पुरवठा योजनेचं वर्षाकाठी येणारं
30-35 लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी कमी होईल आणि